नमस्कार, स्वागत सगळ्यांचं पुन्हा एकदा। आता सध्याला आपण आहोत वाकडेवाडी बस स्टँडवर। आता इथून लातूरला जायचं प्लॅनिंग आहे। लातूरवरून मग पुढचं प्लॅनिंग काय ते थोडं सांगाल। म्हणजे 3:45 वाजले आणि 4 वाजता लातूरला गाडी असं सांगण्यात आले। वाकडेवाडीला फिरून येतोय कारण इथं जवळच आपलं घर आहे। स्वारगेटच्या पुढे गेलं की एक घर आपलं जवळ असल्यामुळं सुरुवात नेहमी वाकडेवाडीपासूनच व्हायला लागली या किंवा स्वारगेटपासूनच होईल। इथले बाहेर गेल्याच्या नंतर मग आपण तिथं जाऊन तिथले व्हिडिओ बी शूट करू शकतो किंवा तिथल्या बस स्थानकापासून दुसरीकडे पण जाऊ शकतो। पण सध्याला तर आता वाकडेवाडीवरून निघायचे लातूरला। 4 वाजता गाडी आहे। नाही ते काही जोड लागणार बरी करते गर्मी गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। तर सकाळचे 6:30 वाजलेत। इंदापूरमधून आपण रूमचं चेकआउट केलेलं आहे। आता चाललोय आपण इंदापूर बस स्टँडला, तिथून आता सोलापूरला जाणार आहे। तर रस्त्याला बघू शकता तुम्ही किती शांतता आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या बरोबर आज विजय दादा बी ब्लॉग बनवणार। विजय दादा काय तुम्ही बिझी लय, कष्टाळू माणूस आहे। भरपूर काय शिकायला भेटतं बरं का यांच्याकडून। गाडी भेटली आहे आपल्याला सोलापूर गाडीला। थोड्याच वेळात अंदाजे तरी 1.5 तासात आपण 1.5-2 तासात सोलापूरला पोहोचेल आणि तिथून परत अक्कलकोटला जायचा प्लॅन। आज विजय लेट्टे सर पण ब्लॉग बनवत आहे। छान असं त्यांचं मेकिंग व्हिडिओ पण आपल्याला बघायला भेटतील की बाबा ते कसे शूट करतात, काय किती मेहनत घेतात काय। सो टायमिंग किती झालं, 7 वाजले, जवळपास 7 वाजले तर। आणि हे इंदापूरचं बस स्टँड। बाजूला ही सोलापूर पुणे शिवाई लागलेली आहे गाडी। हिला आपला पास चालत नाही, याच्यासाठी सेपरेट पास असतो। बिना वाहक गाडी चालते, इलेक्ट्रिक बस आहे पूर्ण। हे बघा अरे सध्याला मोहोळ स्टँडवरती गाडी उभी आहे। टेंभुर्णी, मोडलिंब आणि नंतर मोहोळ असं करत आपली गाडी सोलापूरकडे चालली। एक 5 मिनिटात मोहोळवरून गाडी हलेल। चला पोहोचलो, बॅग वगैरे घेऊन। हो चला येऊ का? हात करा चला हो काका, हात करा चला। मस्त पैकी सोलापूर स्टँडला परत एकदा आलोय आपण। आणि आता इथून पुढं अक्कलकोटला जायचा प्लॅन आहे। सो बघूया आपण कुठली गाडी लागते काय। आणि तसं मग जाऊया अक्कलकोटला। सर काय म्हणतो तुम्ही? काय नाही, नाश्ता करूया अगोदर। बरं ठीक आहे सर, म्हणते नाश्ता करूया। सरांचा हुकूम। विजय सर आपले मास्तर आहेत ते ह्या क्षेत्रात। भरपूर काय गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतोय। सो मागणारी रिस्पेक्ट केली तरी कॅमेऱ्यासमोर करावी। छान असा नाश्ता वगैरे करून आता आपण कुलबर्गी कुलबर्गी गाडीत बसलोय। आता इथून अक्कलकोटला उतरणार आहे। विजय सर पुढे बसलेला आहे।
पोचलोय अक्कलकोटला. अक्कलकोट ही स्वामी समर्थांचे म्हणजे प्रगट झालेली स्वामी समर्थ इथं त्यांचं छान असं मंदिर पण आहे. आणि आज योग आला, बोलवलं आपल्याला. खरं तर प्लॅनिंग आपला वेगळा होता, वेगळ्या प्लॅनिंग नंतर प्लॅनिंग माइंड चेंज झालं, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. सो दर्शनाला जाऊया. सोलापूर पर्यंत आलो होतो ना. सोलापूर पर्यंत आलतो मी. का आला ना अक्कलकोटला? मुहूर्त नव्हता त्या दिवशी. आज मुहूर्त पण आहे आणि जोडीला साथीदार पण आहे. योग यावं लागतं कुठल्याही गोष्टीचा, वेळ यावी लागते. सो ती वेळ आज आहे असं मला वाटतंय. चला आता आपण दर्शनाला जाऊ. दर्शनाला गेल्याच्या नंतर मग काय पुढचा प्लॅनिंग आहे तो शांत. कॉन्फिडन्स लेवल माझ्यापेक्षा जास्त आहे, कारण की मी कधी ट्रायपॉड घेऊन असं शूट करत नाही. ट्रायपॉड कम्फर्टेबल कम्फर्टेबल आहे. म्हणजे तो म्हणतो की जसं हातात फक्त मोबाईल पकडला की हलतो वगैरे मोबाईल, त्याच्यामुळे मी काही शूटिंग करत नाही. एकदम ट्रायपॉड मध्ये कसं मोबाईल हलत नाही, त्याच्यामुळे तो शूटिंग. मंदिरात कुठल्या रस्त्याने जाते, इकडच्या काही इकडच्या? इकडून पण जाता येते, हे दोन्ही रस्त्याने जाता येते मंदिराला. सो आपण इकडून चाललो. चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणारं गुरुत्वाकर्षण आहे मी. सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडं बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी. विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणारं अध्यात्म आहे मी. तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालंय सांगत असेल, तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगतं. तो समोर विजय बघा व्हिडिओ बनवतोय, कसं छान बनवतोय व्हिडिओ. कॉन्फिडन्स वगैरे खूप भारी त्याचा. दर्शन वगैरे छान असं झालेलं आहे. आणि आता रिक्षा करून स्टँडकडे चाललेलो आहे. मस्तपैकी स्वामी समर्थांचे दर्शन झालं. गर्दी खूप होती पण चला रिक्षा चेंज. हां फिरून फिरून पुन्हा दर्शन झाल्याच्या नंतर अक्कलकोट बस स्टँडवर आलो आहे. फिरून आलो ना मंदिर. सो आता रस वगैरे काय घेऊया. विजय सर स्पॉन्सर असल्यामुळे आज काय मला टेन्शन नाही आहे. लय होते. ही कुठली गाडी? अक्कलकोट रंगभवन. जवळपास दुपारचे 1:15 वाजलेत आणि 1:45ला गाडी आहे आपल्याली. खूप गरमी आहे इथं आणि समोरच गाडी लागली अक्कलकोट पंढरपूर. हे बघा गावा मस्त वारा रे, काय बोलसपर्यंत दम. देवाने त्यावर हवा बी घातली. चलो वाट बघूया, थोड्या वेळात येईल गाडी आपली. गाडी आल्याच्या नंतर जाऊया. मग एक हित्त पण लागली पूर. अफजलपूरपासून गाणगापूर 27 किलोमीटर अंतर आहे. ह्या गाडीने गेल्यावर मधीच थांबावं लागेल आपल्याला. आणि आमचा डिसिजन असं झाला आहे की गाणगापूर गाडीने जाऊ. मधीला टाकण्यापेक्षा आपण गाणगापूर गाडीने गेलेलं बरं. सो वेट करूया गाणगापूर गाडीचं. गाडी आली की आपण